आत्ता आपण आहोत नॅशनल हायवे क्रमांक 6 या ठिकाणी। LPG गॅस एजन्सी या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी रिक्षा काही वाहन चालक आहेत, त्यांची लांब लचक अशी लाईन लागलेली आहे। या ठिकाणी गॅसचा तुटवडा असल्या कारणाने या ठिकाणी रिक्षावाल्यांची लांब लचक अशी लाईन आपल्याला पाहायला मिळत आहे। काही रिक्षा चालक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी काय आहेत, नेमका तुटवडा कशाबद्दल होत आहे आणि काय परिणाम होतो आता त्यांच्या जीवनावर, आपण त्यांच्याकडून थेट संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नेमका तुटवडा किती दिवसापासून आहेत, गॅसच्या किमती काय वाढल्या आहेत, दर काय आहेत आणि याबाबत रिक्षा वाहन चालकांचे यावर काय मत आहे। काका काय सांगणार आता? मॅडम आम्ही 12 वाजेपासून लाईन लागलेली आहे, आपण किती वाजेपासून या ठिकाणी 12 वाजेपासून उभे आहेत, आता 2:30 वाजून गेले पण अजून सुद्धा आमचा नंबर लागत नाही आणि 3 दिवसामध्ये एकदम डायरेक्ट 25 ते 30 रुपये वाढून गेले गॅसचे। आता आम्ही गरीब लोक काय करणार? पॅसेंजर आम्हाला 10 रुपये 20 रुपये दाखवतं, कुठून भरायचं आहे? मी लोकांना 30 रुपये सांगितले, लोक उतरून जातात रिक्षामधनं। आता या आधी आपल्या गॅसच्या किमती काय होत्या आणि आता काय किमती आहेत, काय सांगणार काका? आता 3-4 दिवसा अगोदर गॅसची किंमत साधारणतः 58 रुपये 59 रुपयाच्या आसपास होती। अचानक हा गॅसचा तुटवडा भासल्यामुळे या लोकांनी यांची मर्जी प्रमाणे रेट काही लावतायत। कालपर्यंत 4 दिवसापर्यंत 60 रुपये होता, आज 85 रुपये रेट झालेला आहे। आज आम्ही 85 रुपये लिटर गॅस भरायचा, 15 किलोमीटर चालायचं आणि त्यामध्ये आम्हाला पॅसेंजर 10 रुपये 15 रुपये अशा बाबतीत आम्हाला आमचा छळ करता। आमची फक्त एकच विनंती आहे कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची एकच विनंती आहे की यांनी रिक्षावाल्यांकडे लक्ष द्यावं आणि रिक्षावाल्यांसाठी जो मूलभूत जी गरज आहे गॅसची ती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी आणि हे जे काही चोर भामटे आहेत इतर जे गॅस चोरी करतात त्यांच्यावर आळा घाला आणि रिक्षावाल्यांवर मेहरबानी करून त्यांच्या मूलभूत गरजा पुरवा। धन्यवाद। आता आपण या ठिकाणी सकाळपासून उभ्या आहात, 2-2, 3-3 तास या ठिकाणी नंबर लावत आहात आपण गॅससाठी। मग तेवढ्या याच्यामध्ये आपला वेळेत आपला जो खर्च आहे तो कसा चालवणार आहेत तुम्ही आणि काय करणार आहेत? त्या समस्येकडे तुम्ही कसे पाहणार आहात? त्या समस्येकडे काय, आता जे 3 घंटे गेले तेवढ्या याच्यात आम्ही कमीत कमी 200 रुपये 200-300 रुपये तरी कमवले असते। यावर आता या समस्येवर तुमच्याकडे काय गॅस लवकरात लवकर मोकळा करून द्यावा ही विनंती आहे आमची। या आधी तुम्हाला अशा काही समस्या आलेल्या आहेत का की गॅस लेट मिळाला आहे, नंबर लावून सुद्धा लेट मिळाला आहे, या अगोदर सुद्धा ह्या प्रॉब्लेम फेस करावे लागले का आपल्याला? याच्या आधी तर नाही होता असं, जेव्हा गॅस पंप चालू झाले तेव्हापासून न होता असं। ओके, हा तर किती दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येतो? 4-5 दिवस 4-5 दिवसापासून आपण असेच नंबर असेच। ओके, 2 किलो गॅस भरायचा असा तरी 3 तास नंबर लावा, 10 किलो भरायचा असा तरी 3 तास नंबर लावा आणि 3 तासामध्ये कमी कमी 200-300 रुपयाचं नुकसान करून घ्या। घरी वेगळं बोलणं, अजून बायको म्हणते तुम्ही लवकर आले नाही आणि पॅसेंजर म्हणता आम्हाला रिक्षा भेटत नाही आणि गॅसवाले यांची मनमर्जी करतायत, तरी कृपया मीडियावाल्यांनी आमचं शब्द तिथपर्यंत पोहोचवावे। आपण काय बोलताना 1500 रुपये ब्लॅक सिलेंडरचा भाव चालू आहे। हे ब्लॅकचा आता हे ब्लॅक वाले कुठून देत आहे? एजन्सी भेटता ना, तुम्ही दूर दूरून लोक बरामपूरून सिलेंडर आडी येत आहे। हा, नेटवर्क मोठं आहे ब्लॅक मार्केटचं, याच्या विरोधात कोणीच बोलणार नाही कारण की खूप मोठा काळा बाजार आहे। हो, सर्वसाधारण माणूस 200-300 रुपये कमावणार आहे बिचारे, हे करतील काय प्याले हे वांदेऊन जातील। काय सरकारले विनंती आहे कृपया यांना गॅसची सुविधा द्या रिक्षावाल्यांना आणि घरात बी मी स्वतः 1 तारखेच्या मानावर सिलेंडर बुक बी करलं आणि कोणी देता नाही येते म्हणे ते देऊ म्हणे वाटप, आतापर्यंत 1 तारीख पर्यंत सिलेंडर आलं नाही, काय करा आमनं? परत चुलाच्या टाळाचा काय, पहिले उज्ज्वला योजनेच्या नावानं गॅस वाटला, आता गॅस म्हणे गॅसच नाही तर काय करणार आहे? आता युद्धकाळाच्या या पार्श्वभूमीवर काही रिक्षा चालकांची आपण बातचीत करून आता त्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत की उज्ज्वला नावाच्या गॅसच्या नावाखाली यांनी सिलेंडर वाटलेले आहेत आणि आता गॅसच शिल्लक नाहीये, LPG गॅस, तर आम्ही काय करणार? आता हा कुठेतरी हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याचे
काही रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. मी भारती सवर्णे, तरुण भारत लाईव्ह, जळगाव.